जग म्हणते पहा आणि विश्वास ठेवा. परमेश्वर म्हणतो विश्वास ठेवा आणि पहा. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. संत अगस्तीन आपल्या पूर्वाश्रमीच्या जीवनामध्ये बुद्धिजीवी जीवन जगत होता. बुद्धिजीवी जीवन ह्याचा अर्थ बुद्धीच्या पातळीवरती पटेल तेवढ्यावरतीच त्याच गोष्टींवरती विश्वास ठेवायचा. आणि म्हणूनच ज्यावेळेला परमेश्वरावरती विश्वास ठेवण्याची वेळ आली तेव्हा त्याने परमेश्वराला सांगितलं की हे परमेश्वरा, मला सर्वप्रथम सगळ्या गोष्टी समजू दे, मग मी तुझ्यावर विश्वास ठेवीन. आणि परमेश्वराने त्याला उत्तर दिलं, सर्वप्रथम माझ्यावर विश्वास ठेव, तुला सर्व गोष्टी समजतील. आजच्या पहिल्या वाचनामध्ये ज्ञानग्रंथाचा लेखक देखील आपल्याला तेच सांगत आहे की आपल्या वाडवडिलांनी परमेश्वरावरती विश्वास ठेवला आणि मग परमेश्वराने त्यांना सगळ्या गोष्टी प्रकट केल्या. आजच्या तिन्ही वाचनामध्ये विश्वास आणि विश्वासूपणा ह्यावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. इब्री लोकास पत्र लिहिणारा लेखक इस्रायली लोकांच्या जीवनातील विश्वासाची अनेक उदाहरणं आपल्यासमोर सादर करतो. तो विश्वासाची एक छोटीशी व्याख्या आपल्यासमोर मांडतो की विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींबद्दलची खात्री आहे. आणि म्हणूनच विश्वासाच्या बाबतीत पूर्वजांविषयी साक्ष देण्यात आलेली होती. आणि तो अब्राहमापासून सुरुवात करतो आणि कितीतरी लोकांच्या जीवनामध्ये विश्वासाची ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर परमेश्वराच्या कृपेचा प्रकाश कसा पसरला, त्यांची जीवनं कशी तेजोमय झाली, त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराचं राज्य कसं अवतरलं, प्रीती, आनंद, शांती अशा प्रकारची फळं त्यांच्या जीवनाला कशी लागली, त्याचा सुंदर असा आढावा ह्या लेखकाने घेतलेला आहे. आणि त्याद्वारे तो आपल्याला पाचारण करत आहे की परमेश्वरावर आपण अगदी मनापासून विश्वास ठेवावा. असा विश्वास माणसाला पुढे जाण्यासाठी ताकद देत असतो. ख्रिस्ती श्रद्धेमध्ये ह्या विश्वासाची एक महत्त्वाची बाजू आहे आणि ती बाजू म्हणजे येशूच्या पुनरागमनावरचा विश्वास. की लूक लिखित शुभवर्तमान आपल्याला सांगतं, तुमच्या कमरा बांधलेल्या आणि दिवे लावलेले असू द्या. आणि मग तो एक उदाहरण देतो की एखादा धनी लग्नाला गेलेला आहे आणि आता तो लग्नाहून परत येत आहे. त्यावेळेला तो कोणत्या वेळेला येईल हे तुम्हाला माहीत नसल्यामुळे तुम्ही सतत जागृत राहणं गरजेचं आहे. हे सांगत असतानाच येशू 4 प्रकारच्या दासांचं उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर ठेवतो. आपण तपासून पाहायचं आहे की ह्या 4 पैकी कोणत्या प्रकारच्या दासांमध्ये मी मोडतो. पहिला दास आहे हा विश्वासू आणि विचारशील कारभारासारखा दास. आणि हा जो दास आहे तो दास आपल्या परिवाराला योग्य वेळी शिधा सामुग्री देण्यासाठी सतत तत्पर असतो आणि तो सतत विश्वासूपणे काम करतो. आणि म्हणूनच अशा दासाला आपला धनी सर्वस्वावर नेमील असं प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. परंतु दुसरा दास आहे तो अविश्वासू आहे. आपल्या धनाला उशीर लागेल असं म्हणून आपल्या इतर चाकरांना चाकरिणींना तो मारहाण करू लागतो, खाऊन पिऊन मस्त होतो. अशा दासाला ठाऊक नसलेल्या दिवशी आणि त्याला माहीत नसलेल्या घटकेला त्याचा धनी येईल आणि त्याला कापून टाकील असं सांगण्यात आलेलं आहे. कापून टाकील ह्याचा अर्थ काय? केवळ शरीराने नव्हे तर कामावरून काढून टाकील. अशा प्रकारे त्याचं प्रतिफळ त्याला मिळणार आहे. तिसऱ्या प्रकारचा दास आहे, त्याला आपल्या धनाची इच्छा माहीत आहे तरी देखील त्याने धनाच्या आगमनासाठी तयारी केली नाही आणि म्हणूनच त्याला पुष्कळ फटके मिळतील, मोठी शिक्षा होईल असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परंतु ज्याला आपल्या धनाची इच्छा काय आहे हे ठाऊक नव्हतं, अज्ञानापोटी त्याने काही दुष्कृत्य केलेली असतील,
तर त्याला मात्र थोडे फटके मिळतील असंही सांगण्यात आलेलं आहे. ह्या सगळ्यांचा सारांश काय की परमेश्वराने आपल्याला विश्वासू राहण्यासाठी आणि विश्वासपूर्ण असं जीवन जगण्यासाठी पाचारण केलेलं आहे. थोड्याशा गोष्टीत जी व्यक्ती विश्वासू राहते त्या व्यक्तीला परमेश्वर महान अशा गोष्टींची जबाबदारी देत असतो. म्हणूनच आपल्याला जी काही जबाबदारी देण्यात आलेली आहे, मग ती श्रद्धामय जीवनाची असो, कौटुंबिक जीवनाची असो, नागरी, राजकीय, सामाजिक, आर्थिक जीवनाची असो, त्या जबाबदारीशी आपण निष्ठेने विश्वासू राहणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी परमेश्वरावरील विश्वास नक्कीच आपल्याला सहाय्यक ठरेल. तसा विश्वास आपल्या मनामध्ये जागृत व्हावा अशी कृपा परमेश्वराकडे मागूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.